मंगेच ऐकतो बघू दे हॉस्पिटल आठवतं का तुला? आपण आपल्या भूषणला विचारू. भूषण काय म्हणशील याच्यावर? काय आठवणी नाही? मयूर, जेव्हा तो व्हिडिओ बघशील तेव्हा तूच सांगशील हे आठवणी कसली असते. आता आपण कुठे म्हणजे आपण साईडला ओके भंडारदरा साईडला आहे आपण. एक्झॅक्ट लोकेशन कुठे माहिती आम्हाला. एवढं भारी वातावरण आहे इकडे आणि पाऊस आलेला आहे. कुठे पवन चक्की आई शपथ त्या भारी वातावरणात आलेलं आहे. आज आपण आलो आहेत आपल्या मित्रांसोबत. तर हे आपल्या ब्लॉग मध्ये कधी आले नाही, आज फर्स्ट टाइम आहे. हा आहे मंगेश, हा आहे भूषण आणि हा आहे आमचा इक्की. तर या चौघांसोबत या तिघांसोबत मी चौथा आम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय करतो आहे. कुठून रे गाव बिवचं नाव असं काही माहिती काय म्हणतो भूषण म्हणतो इथून भंडारदरा 5 किलोमीटर आहे. काय म्हणतो भूषण? आपण सगळ्यात जास्त रिस्क कारण आम्ही उभे आणि भारत सरकारवर आपल्याला पूर्ण विश्वास.
वैसे अंदाज तुम्ही घेऊ शकता केवढी जोरात हवा चालू आहे. खूपच जोरात हवा चालू आहे. माझा आवाज आहे तुम्हाला येतो की नाही माहित नाही. खूपच भारी असं वातावरण. काय होतं उशाने? कलाकंद ना? नाही रे, हे साखरेचं आहे. टाकूय आमच्यामध्ये. बस पाणी बॉटल सुद्धा घेऊन येत नाही आम्हाला. जर तुम्ही राजूरला कधी आले म्हणजे तुम्हाला पेढा खायची इच्छा असेल तर पन्हाळे पेढेवाले आहेत ज्यांचा अतिशय उत्कृष्ट अशी चवीचे पेढे इथे भेटतील तुम्हाला आणि ते पण ताजे भेटतील. त्यांचा आउटलेट जवळपास 1935 पासून आहे. तर एकदा अवश्य भेटणार. हा दिसतो गरीब. रेकॉर्डिंग चालू आहे. आमच्या मन्नाचा एकदम खासचा आहे. आमचा भूषण एकदम मूड मध्ये आलेला आहे आणि आम्ही फुल डान्स करतोय आता. पाणी थोडी फायनली हा न करता करता आम्ही शेवटी आलेलो आहे. कुठे रे भूषण? केळुंगण. आता सुद्धा गाडी पॅक केली. आम्ही आताशी तर पेट्रोल भरलेलं आहे. आम्ही निघालो आहे सकाळी किती वाजता रे? 12 वाजता निघालो. दुपारी 12 निघालो. त्यात हा भूषण नव्हता घरी. याच्या रावणे गेले. त्याच्यानंतर हा कुठे आलेला. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. गाडी बिने लाव ना. आमच्या मंगेश भाऊला गाण्यांचा मूड झालेला आहे पण विकी गाणे धावत नाही. का रे की गाणे का लाव? विकी गडुळाचं पाणी प्रस्तुत करता. विकी हरदे गडुळाचं पाणी. भूषणची फरमाईश गडुळाचं पाणी. वायर चालू आहे का? अँड्रॉइड ऑटो भूषण तू जास्त बोलतोय नको येऊ. हा स्पॉट रे. हा स्पॉट रे. या साईड वर कुठतरी आहे का? थांब ना भाऊ, तिथंच घेऊ ना आपण आपल्या जागेवर. फ्यूल लेवल कमी असल्यामुळे आमची फ्यूल लेवल कमी होती तर ते भरण्यामध्ये आमचा पूर्ण वेळ गेला. आता कुठे चाललो? इकडे येताना तुझ्या सबस्क्रायबरला सांगून दे की इकडे पेट्रोल पंप लांब लांब पर्यंत नाही. ओके. हा बरं तू सांगितलं ते त्यांना आयडिया दिलीस तू. जे आपले हाल झाले त्यांचे नको आहे. भूषण कडे थोडी मजा केली गेली. मंगेशने क्लिअर केली. काय म्हणतो मंगेश? आपले हाल नाही झाले. आपले हाल नाही झाले. अरे भंडारदऱ्याचा स्पॉट गेला ना आपला. संध्याकाळी 6 वाजता काय भंडारदरा सापडणार आपल्याला. आपण बसू ना आता. बसू. चला लवकर. 5 वाजले 5:30 तरी आम्ही आणून भंडारदरा पोहोचलेलो नाही. काय ऑल इज युअर्स? काय म्हणतो? ऑल इज युअर्स. ऑल इज युअर्स और ऑल इज युअर्स? ते म्हणतात 5:30 वाजले सापडेल आपल्याला भंडारदरा. आपण 5:30 वाजले. आम्ही अजून भंडारदरा पोहोचलो नाही. अजून काय चहा घ्यायचा आहे? हा बापरे, अजून चहा घ्यायचा आहे. कसला चहा? झोपायचा टाइम झाला का? गेला.
जेवण झाल्यावर झोपला. मंगेशचा टाइम आहे झोपायचा. जेवण झालं का 12:30-1 वाजता आमचा मंगेश जो गुडूप होतो नाईट रायडर आहे. हा नाईट रायडर होतो. नाईट रायडर. तर रात्री जागावं लागतं नाईट ड्युटीमुळे. सध्या वातावरण तर खूपच भारी, तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. आणि हे आपले 3 मित्र स्वप्नील, मंगेश, भूषण. बाकीचे आहेत घरी. आणि आमची 4 आपण निघालोय सकाळी दुपारी 12 आपण भंडारदरा जायला आणि आपण अजून नाही पोहोचलो. काय बोलतो आता लेवल कमी होती आमच्या इटच्या गाडीची. मंगेशचा कोटेशन संपलं नाहीये, फक्त वातावरण बघा खूपच भारी. फायनली आपण पोहोचलेलो आहे कौशबाई हरिश्चंद्र अभयारण्य रतनगड परिसरात. आणि आता इथून आपण चाललेलो आहे आपल्या डेस्टिनेशनकडे. तिथे आहे वसुंधरा वॉटरफॉल. बघूया. जेव्हा तुम्ही इथे येता तुम्हाला इथे तिकीट घ्यावे लागते. जी खिडकी आहे काय तिकीट मंगेश? 100 रुपये कार. गाडी. ओके व्हेकलचे 100 पर पर्सन 30 ना. फायनली आपण आलेलो आहे वसुंधरा वॉटरफॉलकडे. हा जो रूट आहे तो आहे वसुंधरा वॉटरफॉलकडे जाण्याचा. तर आपण आता चाललो आहे तिकडेच. तिथे आम्हाला खूप उशीर झाला आहे. फिरता उशीर झाला. मध्ये मध्ये चांगले स्पॉट्स घेतले होते त्याच्यामुळं ते कवर करता थोडा वेळच झाला. बघू शकता नशीब आज पाऊस नाही आहे त्याच्यामुळे जरा मस्त फिरता येते. बघा जायचं कसं आहे. असा वारा सुटलेला आहे. छोटी ट्रेकिंग तो आखिरी मजा येते. हा कोर्ट आहे ना मंगेश.
काय रे कोटिंबी दोस्त अजून काय आला नाही आहे. जे वॉटरफॉलकडे आम्ही चाललो आहे त्याचं नाव आहे वसुंधरा. ते 2 वॉटरफॉल जवळजवळ आहे. एक आहे वसुंधरा, दुसरा आहे कोटिंबी. आता आपण वसुंधराकडे चाललेलो आहे. विकी काय वाटतं अंधार पडायच्या दोघी बघून होतील का वॉटरफॉल? खूप उशीर झाला का आपल्याला? अरे हे दोघं तर चाललंय पुढे. भूषण जास्त पुढे नको जाऊ. आहे का जवळपास आलोय रे. विजेची गरज नाही. पब्लिक आहे तर बघू आपण. अजून आवाज तर काय आला नाही वॉटरफॉलचा. आता सावंतदारा येतोय. धबधबा पडतो पता पता. आधी रेलिंग नव्हती मंगेश आहे ना इथे. हे आत्ता केलेलं आहे. आम्ही लास्ट इयर आलो होतो तेव्हा इथे काही नव्हतं. हवेच्या जोरावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की वॉटरफॉलचा वेग किती असेल. हाई शपथ मंगेश खार यार. खतरनाक यार. आम्ही चौघ 12चे निघालेलो. आता आम्हाला हा कोणता वॉटरफॉल आहे हा? वसुंधरा. फायनली वसुंधरा वॉटरफॉल. आपण त्या दिवशी आम्हाला इथूनच रिटर्न पाठवलं होतं. त्या दिवशी होता का चालू पाऊस चालू? रेलिंग केल्यामुळे जरा पुढे जाता येतंय. फायनली आणि विक्की गेला बाहेर म्हणजे पुढे गेले. मंगेश माझा काही फोटो सेशन संपत नव्हतं. आम्ही दोघांनी एकमेकांचे एकदम भारी फोटो काढलेले. थँक्यू मंगेश फोटो काढल्याबद्दल. चल लवकर उशीर होत आहे. फोटो काढल्याबद्दल धन्यवाद. मंगेश भाऊने आपले एकदम मस्त फोटो काढलेले असे. भूषण आणि स्वप्नील पुढे गेले. भाई नेक्स्ट स्टेशनचं काय आता कोणता वॉटरफॉल आहे आता पुढचा? कोलटेंबे वॉटरफॉलकडे चाललोय आता आपण. भेटूया तिथे. चलो तुम्ही फक्त नजारा बघा. खूपच भारी. मला ऑलरेडी खूप उशीर झालाय. आता घाई करताय. लवकर चला तर बघू. बाकी तुम्ही बघू शकता नजारा. बाराशे निघालेले. आता वाजले जवळपास 7. तर
ऑलरेडी उशीर झाल्यामुळे बघूया हा तरी पाहायला भेटतो का आपल्याला. तिकडेच चापलो होतो तो आहे हा कोळटेंबे वॉटरफॉल. जर तुम्हाला दिसत असेल त्याच्या आधी जो आपण बघितला तो होता वसुंधरा. हा आहे कोळटेंबे वॉटरफॉलकडे जायचा रस्ता हा असा आहे. फायनली आपण आलेलो आहे कोळटेंबे वॉटरफॉलकडे. आमचे दोन्ही वॉटरफॉल पाहून झाले. दोन्ही वॉटरफॉल बघून झाले ना. आपण निघालो किती वाजता दोन्ही वॉटरफॉल बघायला? दुपारी 12ला निघालोय. आणि किती दूर आहे आपलं हे डेस्टिनेशन घरापासून? 75 किलोमीटर्सला आपल्याला किती वेळ लागला बघायला? 12 ते 7, जवळपास 6 तास. हां 75 किलोमीटर. त्यातमध्ये निशांतला कंदी पेढे खायचे होते. आम्ही कंदी पेढे खाल्ले. मला आवडत ते पण खाल्ले मी, चांगले होते. काय नाव शॉपचं काय माहिती, इथं लहान. आता चाललं आहे परतीच्या प्रवासाकडे. तसं नाही रे. हां नॉनव्हेज नाही जेवण, नॉनव्हेज नाही खायचं. आपले दोन्ही वॉटरफॉल करून झालेले. आता आम्ही निघतोय तरी. मित्रांनो, येताना इथे 4 ते 6च्या वेळेत या, जेणेकरून तुम्हाला गर्दी कमी भेटेल. बरोबर. आणि येताना कॅश सोबत ठेवा, इथे नेटवर्क नसते. नेटवर्कचा इश्यू आहे. करेक्ट. एकदम चांगलं सांगतो तुमचं. त्याची खरंच काळजी घ्या. तर आम्ही आता आमचा ब्लॉग इथे एंड करतो आहे. मस्त ब्लॉग झाला आजचा. मित्रांसोबत खूप दिवसांनी आलो बाहेर. जवळपास आम्ही 6-7 तास बाहेर होतो. भंडारदराच्या जवळ 2 वॉटरफॉल आज एक्सप्लोर केले. एक होता वसुंधरा, दुसरा कोणता रे? कोळटेंबे ना. कोळटेंबे हे 2 वॉटरफॉल अगदी जवळचे. जे लेफ्ट साईडला, या साईडला वसुंधरा आणि या साईडला कोळटेंबे आहे. तर एकदा अवश्य भेट द्या जर तुम्ही नाशिकला कधी आला. तर तुम्ही नाशिकला कधी आलात मान्सून सीझनमध्ये तर या ठिकाणी अवश्य भेट. आता स्वप्नील आपली गाडी काढतो आहे. आम्हाला निघायचं आहे. भूषण त्याला वाट दाखवतो आहे. आणि हा मी चला निघूया आता. इथे मी ब्लॉगचा एंड करतो आहे. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची रजा घ्या. स्टिअरिंग मंगेशच्या हाती आहे. स्वप्नील तिथे शेजारी बसला आहे. आणि आमचा झाला आहे घराकडे प्रवास सुरू. निघालो आहे आता घराकडे. ते बंद
उद्या आपला विकेंड आहे. आपला विकेंड काय संपला नाही अजून. उद्या संडे आहे. तुला सुट्टी होती. भूषणला जॉब आहे. भूषण निघेल. स्वप्नीला उद्या ऑफिस आहे सकाळी 9 वाजता. येस